नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती या ठिकाणी 22-23 वर्षापासून अगदी विद्यार्थी जीवनापासून कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बारामती तालुक्यातील कानडवाडी गावचे सुपुत्र शरद भोसले सर यांनी कर्मवीर स्टडी सेंटर याच्या माध्यमातून अध्यापनाचे काम ते करीत आहेत. विशेष म्हणजे भोसले सर हे पुणे विद्यापीठातील गणित या विषयात त्यांनी MSc गोल्ड ते मेडलिस्ट आहेत आणि आज ते सायन्स अकॅडमी व्यवस्थितपणे त्यांची सुरू आहे. तर सर मला सांगा, ह्या सायन्स अकॅडमीची सुरुवात तुम्ही कशी केली व तुम्हाला का करावीशी वाटले त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? नमस्कार. कर्मवीर सायन्स अकॅडमी ही मी 1999मध्ये सुरू केलेलं आहे. माझं 11वी-12वीचं शिक्षण झाल्यानंतर मी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कमवा आणि शिका या माध्यमातून शिकण्याचा प्रयत्न केला. माझं प्राथमिक शिक्षण हे तुम्ही सांगितल्या पद्धतीने बारामती तालुक्यातील कानडवाडी हे एक छोटंसं गाव आहे, त्या ठिकाणी झाले. पुढील शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मोर्टी या ठिकाणी झाले. एक सुरुवातीपासूनच मला भाषण करण्याची आवड होती आणि त्याच्यातून मी इयत्ता 7वीत असताना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी बोललो. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, हे वाक्य माझ्या मनावरती फार बिंबलं. त्याच्यानंतर पांढरवस्ती या शाळेत असताना पण मी कर्मवीर अण्णांच्या विषयीच बोललो. पुढं विद्याप्रतिष्ठानला 11वी-12वी असताना पण मी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयीच बोललो आणि कर्मवीर अण्णांचे हे विचार माझ्या मनामध्ये फार रुचले आणि नंतर मी ठरवलं की आपलं जे इथून पुढचं शिक्षण आहे ते सगळं शिक्षण आपण कमवा आणि शिका या माध्यमातूनच घ्यायचं. आणि मग मी FY BSc पासून ते अगदी MSc पर्यंतचं माझं पूर्ण शिक्षण हे कमवा शिका या माध्यमातून केले आणि त्याच्यातूनच अण्णांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी माझ्या अकॅडमीचं नावही कर्मवीर असंच ठेवलेलं आहे. सर, तुम्ही कर्मवीर सायन्स अकॅडमी सुरू केली त्यावेळेस तुम्हाला काही शैक्षणिक किंवा बाकीच्या काही अडचणी आल्यात का आणि त्या अडचणी तुम्ही कशा दूर केल्या? नाही, साहजिकच आहे. आपण ज्यावेळेस प्रवाहाच्या दिशेने जात नाही, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातो, त्यावेळेस अडचणी ह्या येतच असतात. पण त्या अडचणी सोडवण्यामध्ये एक आनंद असतो. आता माझंच बघा ना की 12वीचा रिझल्ट लागण्याच्या अगोदर मी या क्षेत्रामध्ये आलो. म्हणजे मला अनुभव नव्हता, माझ्याकडे बोर्ड नव्हता, लिहायचं कसं बोर्डवरती हे माहिती नव्हतं आणि माझ्या घरून तर सगळ्यांचा फोर्स असा होता की तुला इंजिनिअरिंग करायचं आहे किंवा त्यावेळेस D.Edला फार महत्त्व होतं. D.Edला माझा नंबर लागत होता. म्हणजे मला अजून आठवतं आहे की मी घरी गेलो होतो, माझ्या काकांनी D.Edसाठी फॉर्म भरलेला होता आणि माझा नंबर लागणार असं सगळं झालेलं होतं. मला रात्रभर झोप आली नव्हती आणि मग त्याच्यामध्ये काकांना सांगण्याचं माझं धाडस होत नव्हतं म्हणून मी एक चिठ्ठी लिहिली की मला D.Edला जायचं नाही आहे, मला गणित विषयामध्येच पुढचं शिक्षण घ्यायचं आहे. त्यावेळेस MSc ह्या गोष्टी काय माहिती नव्हत्या. अशी चिठ्ठी लिहून मी तिथं आलो आणि येताना आमच्या प्राथमिक शाळेमध्ये एक जुना बोर्ड होता आणि तो जुना बोर्ड घेऊन मी STमध्ये आमची मोठी बारामती गाडी आहे त्याच्यात तो बोर्ड घेऊन आलेलो होतो आणि तो बोर्ड घेऊन एक वसंतनगरमध्ये एक प्राथमिक शाळा आहे, गावित सर म्हणून माझे एक मित्र होते तिथं, त्यांना मी विनंती केली की मला मुलांना शिकवायचं आहे. तर 4-5 मुलं गोळा केले होते मित्रांच्या माध्यमातून, त्यांना शिकवायचं. 200-300 रुपये त्यावेळेस 6 महिन्याची फी होते आणि त्याच्यातून मग ते सुरुवात झाली. सकाळी ट्यूशन घ्यायची, दुपारी म्हणजे ट्यूशन झाल्यानंतर कॉलेजचे लेक्चर्स करायचे, परत संध्याकाळी मुलांच्या घरी जाऊन शिकवायचे. पण एक जिद्दीला मी पेटलेलो होतो की कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कमवा शिका या योजनेअंतर्गतच आपण आपलं शिक्षण घ्यायचं. थोडंफार अभ्यासाकडे पण दुर्लक्ष होत होतं. आता त्या बऱ्याच अडचणी त्यावेळेस आल्या पण मी त्याच्यातून मार्ग काढत गेलो. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील माझ्या मित्रपरिवारांनी मला फार सहकार्य केले. त्यांच्या घरून डबा येत होता, आम्ही एकत्र जेवण करायचो. मी गेल्याशिवाय ते जेवण करत नव्हते. कधी फी भरायला अडचण आली तर ते मला तशी मदत करत होते. असं करत करत पुढचं शिक्षण मी घेतलं. घरची माझी परिस्थिती तशी बऱ्यापैकी होती पण माझी जिद्द होती की आपण स्वावलंबी शिक्षणातूनच पुढं जायचं. अडचणी साहेब आल्या पण मी त्याच्यातून मार्ग काढत गेलो, मी घडत गेलो. अडचणीने मला घडवलं असं म्हणता येईल.
सुरुवातीला म्हणजे खूपच तुमचा प्रवास खडतर झाला असं म्हणायला काही हरकत नाही. हां, आता तसं पण याचा फायदा पण झाला. खडतर लाईफ आहेच हो. म्हणजे मला ज्या अडचणी आल्या त्याच्यापेक्षा किती भयानक अडचणी मुलांना येतात. म्हणजे आता मी सकाळी बघितलं आज की लहान लहान मुलं बैलगाडीमध्ये बसलेली आहेत. 4-4, 5-5 दिवस त्यांच्या घरच्यांनी आंघोळ केलेली नसेल, पण ती ऊस तोडायला येतात, सकाळी पहाटे येतात. त्यांच्या समस्या किती आहेत. ते एवढ्या समस्या मला नाहीत अनुभवता आल्या. ते शिक्षणापासून लांबच आहेत फार अजून. म्हणजे या लोकांच्या समस्या बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं की आपल्या अडचणी ह्या फार कमी होत्या. लोकांना राहण्यासाठी घर नाही, बाकीच्या अनेक अडचणी आहेत. आणि मग ते करत असताना मी आंबेडकर हॉस्टेलमधले विद्यार्थी गोळा केलेले होते. त्यावेळेस कोण विद्यार्थी येणार आहे, 12वी नाही झालेलं पोरगं आणि त्याच्याकडं मुलं येणं म्हणजे मुश्किलच गोष्ट होती. पण मी गेलो, धडपड घेतली, त्याच्यातून शिकत गेलो. विशेष म्हणजे कॉलेज करत असताना मला अनेक प्राध्यापकांनी सहकार्य केले. म्हणजे त्याच्यामध्ये MK कोकरे म्हणून एक आहेत, त्यांनी मला विशेष सहकार्य केले. त्यांनी नोटीस काढली त्यावेळेस की शरद भोसले आपल्या इथला आहे आणि तो असं शिक्षण घेतो. त्याच्यातून मला काही विद्यार्थी मिळाले आणि त्याच्यातून माझा खर्च भागत गेला. विशेष म्हणजे आम्ही कर्मवीर परिवार त्यावेळेस मुलांचा आमच्या कॉलेजच्या मित्रांना एकत्र करून आम्ही आलो आणि मग ते पुढं आम्ही त्याच्यातून मार्ग काढत गेलो. सर, आता तुम्ही जे कर्मवीर सायन्स अकॅडमी सुरू केली आहे त्याबद्दल एक थोडक्यात तुमचं काय माहिती सांगा. हां, फार चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही. आज अकॅडमी म्हटलं आणि त्यात सायन्स अकॅडमी म्हटलं की फार वेगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसते. आज बारामती तर हे अकॅडमीचं फार मोठं सेंटर झालं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. पण माझा प्रवास जो शैक्षणिक आहे तो थोडासा वेगळा आहे. काम करण्याची पद्धत माझी वेगळी आहे. जाहिरात करण्याची माझी पद्धत थोडी वेगळी आहे. मी काम करतो ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी काम करतो, गरजूवंत विद्यार्थ्यांसाठी काम करतो, अडाणी कुटुंबातील मुलांसाठी काम करतो, कारण मला त्याच्यातून आनंद मिळतो. आज नीटची परीक्षा देणारे 1000 विद्यार्थी असतील तर 2-3 विद्यार्थी MBBSला जाणारे असतात. परंतु फार मोठी जाहिरात त्याची केली जाते आणि 2.5 लाख 3 लाख एवढ्या प्रचंड स्वरूपात फी घेतली जाते. माझा काम करण्याचा उद्देश असा आहे की जे काय आहे ती खरी परिस्थिती पालकांना मुलांना सांगणं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही डॉक्टर बनू नका असं मला बिलकुल म्हणायचं नाही, तुम्ही IITमध्ये इंजिनिअरिंग होऊ नका असं मला बिलकुल म्हणायचं नाही. आपली मुलांची बौद्धिक क्षमता तेवढी असेल किंवा त्यांची धडपड तिथं जाण्याची असेल तर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे या मताचा मी आहे. पण जर मुलांची तेवढी कॅपॅसिटी नसेल आणि मग पैशासाठी आपण काम करणं हे मात्र चुकीचं आहे. म्हणून मी अशा पद्धतीने काम करतो की ग्रामीण भागातील विद्यार्थी गोळा करतो, काही गरजवंत मुलं गोळा करतो, स्वतः फिरतो, मित्रपरिवारांकडे जातो आणि त्यांच्यातून त्यांची राहण्याची खाण्याची सोय करतो. म्हणजे कशी करतो ते, काही हॉस्टेलला मुलं राहतात, काही माझे जुने जे विद्यार्थी होऊन गेलेले आहेत, आता ते क्लास 1 ऑफिसर आहेत, चांगल्या पदावरती आहेत, प्रशासकीय सेवेमध्ये आहेत, ते मला काही महिन्याला किंवा वार्षिक असं थोडेफार मदत करत असतात. ज्याला आई नाही किंवा वडील नाही किंवा फार असे गरीब कुटुंबातील आलेले आहेत, मग त्यांच्यासाठी मी भाडोत्री हॉस्टेल किंवा रूम्स अशा घेत असतो आणि त्यांचं ते एक दिवसभराचं कामकाज त्यांना दिलं जातं. म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी काय करायचं. माझी एक महत्त्वाची कंडिशन असते की मुलांनी फक्त 6 तास अभ्यास करावा, 2 तास खेळावं, फिरावं, जरा एक मनोरंजन करावं, अशा पद्धतीने माझं कामकाज चालतं. आणि आपल्या कर्मवीर सायन्स अकॅडमीमध्ये आम्ही स्पेशली PCM फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स याची तयारी करून घेत असतो, इंजिनिअरिंगची करून घेत असतो. त्याचं कारण असं की माझं MSc मॅथमॅटिक्स आहे, माझं MSc बायोलॉजी नाही, त्यामुळे मी नीटच्या बाबतीत नाही जास्त लक्ष घालत. पण मॅथमॅटिक्स म्हणजे इंजिनिअरिंगची मुलं आपल्या इथून दरवर्षी चांगल्या मार्क्सने जात असतात. आणि इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये असं आहे की त्यांना इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळतंच, कारण महाराष्ट्रामध्ये आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या चांगली आहे. त्यात पुण्यासारख्या चांगल्या ठिकाणी त्यांना ॲडमिशन मिळावं, त्यांना एक प्रोत्साहन मिळावं म्हणून जुने जे काही विद्यार्थी होऊन गेलेले त्यांचंही मार्गदर्शन मी वेळोवेळी अत्यल्प फीमध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो. सर, विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा याबद्दल तुम्ही काय सांगाल थोडक्यात. फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला. विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा या संदर्भात सल्ला देण्यापेक्षा मी तर असं म्हणेल पालकांनी काय करावं हा एक चांगला प्रश्न पडेल. म्हणजे आज पालकांच्या इतक्या अपेक्षा मुलांकडून आहेत की आम्ही लहानपणी एवढंच स्ट्रगल केलेलं आहे, तुला डॉक्टर बनायचं आहे, तुला इंजिनियर बनायचं आहे, असे पालक म्हणतात. मी सांगेल की पालकांनी मुलाला ज्या क्षेत्रात आवड आहे तिथं जाण्यासाठी त्याला तुम्ही प्रोत्साहन द्यावं. आणि मुलांनी अभ्यास करत असताना परीक्षार्थी म्हणून नाही राहिलं पाहिजे.
परीक्षार्थी म्हणजे आता 11वी-12वीचा आपला विषय चाललेला आहे, तर 11वी-12वीमध्ये मुलं समजा इंजिनिअरिंगला जायचं आहे म्हटलं तर JEEची एक एक्झाम आहे. मुलं त्याचं प्रिपरेशन करतात, मुलं CETचं प्रिपरेशन करतात. पण मला सांगा की आजार झाल्यानंतर ट्रीटमेंट घेण्यापेक्षा आजारीच पडलं नाही पाहिजे याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे. तसं अभ्यासाच्या बाबतीमध्ये आहे. आपल्या वेळेस होणारं शिक्षण हे फार चांगलं होतं बघा. आपला गुरुजींवरती विश्वास होता, आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांच्यावरती विश्वास होता. ते आपल्याला गृहपाठ द्यायचे, आपण तो करायचं, नाही केलं तर ते आपल्याला काठीने मारायचे, अंगठी धरायला लावायचे आणि मग आपण ते लिखाण करायचो. त्यांचा तो अनुभव त्यावेळेस आपल्याला उपयोग पडायचा. आता मुलं काय करतात, 11वी-12वीचे नाही मला डॉक्टर बनायचे, मला इंजिनिअरिंग बनायचे, भली भली मोठी पुस्तकं घेतात. 1-1 लाख 1.5 लाख पुस्तकाला खर्च करणारा एक वर्ग आहे. पण तुम्ही जी परीक्षा देणार आहात ती बोर्डाची परीक्षा देणार आहात, मग ती CBSEची असेल किंवा ते आपल्या HSC बोर्डची असेल. माझं प्रामाणिकपणे मत आहे की मुलांनी आधी टेक्स्टबुकचा अभ्यास करावा. टेक्स्टबुकचा अभ्यास केला की त्याच्यावरती डिपेंड हे पुढचे प्रश्न आहेत, CETचे पुढचे प्रश्न आहेत, ते JEEचे. तुमचा जर तो बेस परफेक्ट झाला तर तुमचं पुढचं प्रिपरेशन होणारच आहे. म्हणून मी पालकांनाही असं सांगेल की तुम्ही CETचं प्रिपरेशन करण्याच्या अगोदर, JEEचं प्रिपरेशन करण्याच्या अगोदर तुम्ही बोर्डच्या टेक्स्टबुकचा चांगला अभ्यास करा आणि नंतर ते करा. आणि अजून एक प्रामाणिकपणे साहेब मी एक गोष्ट तुम्हाला सांगेल की तुम्ही जिथं परीक्षा देणार आहात ना ते परीक्षा सेंटर मात्र चांगलं असलं पाहिजे, म्हणजे ते कडक असलं पाहिजे. जे काय बोर्डचे रूल्स आहेत ते सगळे पाळले पाहिजेत. विद्यार्थ्यांना तुम्ही 90-95% मिळाले पाहिजेत अशा दृष्टीने नका विचार करू. मुलांना त्याच्या कॅपॅसिटीनुसार 50% पडू द्यात, 80% पडू द्यात, 70% पडू द्यात, त्यांना त्यांच्या पद्धतीने मार्क्स पडू द्यात. याचा अर्थ मुलांनी टेक्स्टबुकचा अभ्यास परिपूर्ण करावा. ते झाल्यानंतर मग तुम्ही MCQs सोडवा, ते झाल्यानंतर तुम्ही CETचं प्रिपरेशन करा. तुम्हाला बोर्डात आणि CETमध्ये दोन्ही ठिकाणी चांगले मार्क्स मिळतील आणि 11वी-12वीमध्ये तुमची चांगली जडणघडण होईल. पालकांनी सतर्क राहावं, मुलांच्यावरती प्रेशर टाकायला नको. धन्यवाद. आज तुम्ही खूप छानपैकी सर्वांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहेत. याबद्दल तुमच्या अकॅडमीला आमच्याकडून, आमच्या डिजिटल महाराष्ट्राकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी तुमचे विशेष आभार मानतो, कारण माझी सकाळची सुरुवात जी 6 वाजता होते ते तुमच्या चॅनलने होत असते. म्हणजे हे डिजिटल महाराष्ट्र हे ग्रामीण भागातील, अगदी परवा तुम्ही पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये फिरून आता दुष्काळ पडलेला आहे तिथल्या समस्या आमच्या समोर मांडत असतात. आम्हाला एवढं फिरता येत नाही, पण ग्रामीण भागातील ज्या अडचणी आहेत, ग्रामीण भागामध्ये जे चॅनल गेलं पाहिजे त्याचं फार प्रामाणिकपणे काम ही तुमची टीम करत असते. माझ्यातर्फे तुमच्या चॅनलला मनापासून शुभेच्छा. थँक्यू. आणि मुलाखतीसाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मी तुमचेही मनापासून आभारी आहोत. धन्यवाद सर. ओके.